श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। बऱ्याच दिवसांनी ऑन कॅमेरा तुमच्याशी भेटत आहे। 10 दिवस झाले जवळ मी जुने व्हिडिओ पोस्ट करत आहे, कारण त्याचं कारणही मी तुम्हाला काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये छोट्याशा सांगितलं की तब्येत बिलकुलही बरी नव्हती आणि त्यामुळे मला गॅप तर टाकायचा नव्हता। मग जे नवीन आपले लोक जोडलेले आहेत त्यांच्यासाठी मी जुनेच व्हिडिओ अपलोड करत होते आणि तेही तुम्ही बघत होता। त्यासाठी सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद। तुम्ही माझी इतकी काळजी घेता, मला रोजच्या कमेंट्स मध्ये सांगता ताई तुझी काळजी घे, हे सांगणारे शब्द मला उद्याच्या दिवसासाठी म्हणजे आजच्या दिवसासाठी उभारी आणतात की नाही, आपल्याला या सगळ्यांसाठी आपल्या फॅमिलीसाठी उभं राहिलं पाहिजे। पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात केली पाहिजे। तुमच्या सगळ्यांच्या काळजीपोटी प्रेमापोटी मी मोटिवेट होते आणि पुन्हा एकदा व्हिडिओला नक्कीच येते आणि पुन्हा एकदा आपली नवीन सुरुवात करते। तर आजपासून रोज फ्रेश व्हिडिओ येतील, अजिबात जुने व्हिडिओ आता येणार नाहीत, कारण मी आता जवळ 70% बरी आहे। बाकी औषध पाणी चालू आहे, काळजीचं काहीही कारण नाहीये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, अनेक लोकांचे मला त्याचे प्रश्न आलेले आहेत की ताई गुरुवारचं उद्यापन कधी करायचं। काही जणांनी तर तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलंय सुद्धा। तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघावा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न बाकी राहणार नाहीत। आता हे बघा, मार्गशीर्ष गुरुवारला आपण पहिल्याच गुरुवारी संकल्प करतो की मार्गशीर्षचे मी 4 गुरुवार धरेन आणि मार्गशीर्षच्या ग्रंथामध्ये पण दिलेलं आहे की मनोभावे 4 गुरुवारचे हे व्रत करावे। मनोभावे जर तुम्हाला हे कंटिन्यू करायचं असेल तर 11 गुरुवार सुद्धा हे व्रत करावे। आता हे मी का सांगत आहे, जर ग्रंथामध्ये लिहिलं आहे की मनोभावे तुम्ही याचे 11 गुरुवार सुद्धा कंटिन्यू करू शकता, तर पौष महिन्याचा आणि गुरुवारचा काहीही संबंध नाही। पौष महिन्यात सुद्धा गुरुवार केले तरी चालतात, पौष महिन्यात सुद्धा उद्यापन केले तरीही चालते। एकादशीला उद्यापन करावे का, हा सगळ्यात मोठा संभ्रम सगळ्यांना पडलेला आहे। तर मी तुम्हाला एक सांगेन की एकादशी ज्यांच्या घरात धरली जाते, म्हणजे एकाचाही जरी उपवास असेल तरी त्या दिवशी उद्यापन करायचे नाही। मात्र तुमच्या घरात जर कोणाचीच एकादशी नसेल तर तुम्ही 4थ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता। जर कोणाचीच तुमच्या घरामध्ये एकादशी नसेल तर तुम्ही 4थ्या गुरुवारी उद्यापन करू शकता। व्यवस्थित पुरणपोळीचा किंवा तुम्हाला जो हवा तो स्वयंपाक करून तुम्ही गुरुवारचं उद्यापन करू शकता, काहीही हरकत नाही। असं कोणत्याही ग्रंथात लिखित नाही की त्या दिवशी उद्यापन करू नये। तसं असतं तर आपल्याला ती माहिती आपल्यापर्यंत येते, आपल्याला ती कळते आणि त्याचप्रमाणे एकादशी आहे म्हणून उद्यापन करू नये असं काही नसतं। नाही केलं तरीही चालेल। ज्यांच्या मनात शंका येत आहे की एकादशी आहे कसं उद्यापन करू, त्यांनी काय करावं, एक तर सगळ्यात पहिला आपण या विषयावर बोलू की प्रत्येक महिलेचा एक तरी गुरुवार गेला असेल। काहीच अशा नशीबवान महिला असतील ज्यांना 4ही गुरुवार अडचण आलेली नसेल, म्हणजे मासिक धर्म आलेला नसेल आणि ज्यांना 4ही गुरुवार करायला मिळालेले आहेत। तर अशा स्त्रियांनी 4थ्या गुरुवारी एकादशी घरात नसेल तर उद्यापन आवर्जून करावे आणि ज्यांच्या घरात एकादशी धरली जाते त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी 4था गुरुवार धरून तुम्ही उद्यापन करू शकता। आणि ज्यांचे गुरुवार चुकले आहेत, 1, 2 काय जे चुकले आहेत ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला उद्यापन करायचं नाहीये। 3ऱ्या गुरुवारी उद्यापन आता चुकून केलं जरी असेल तरी पुन्हा एकदा 4था गुरुवार तुम्ही धरा, व्यवस्थित पूजा मांडा, उपवास करा आणि मग 4थ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा। उद्यापन करताना लक्षात घ्या की तुम्हाला वार तिथी हे सगळं न बघता आपले किती गुरुवार झाले आहेत, आपले 4 गुरुवार संपूर्ण झाल्याशिवाय उद्यापन करता येत नाही, एवढंच नक्की आहे हे लक्षात ठेवा। मग त्या दिवशी अमावस्या येऊ दे, एकादशी येऊ दे, अन्यथा काही येऊ दे, तुमचे 4 गुरुवार झालेत का हे बघा। झाले असतील उद्यापन करा, झाले नसतील तुम्ही उद्यापन करू नका। 4था गुरुवार ज्यांचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये समजा माझी एकादशी आहे तर त्या दिवशी उद्यापन करायचे नाही। मिस्टरांची एकादशी आहे, उद्यापन करायचे नाही। सासू सासऱ्यांची एकादशी आहे, उद्यापन करायचे नाही। माझ्या फॅमिलीमध्ये कोणाचीही एकादशी नाही,
उद्यापन आवर्जून करावे, काहीही हरकत नाही, कारण चौथा गुरुवारच त्यासाठी असतो की तो उद्यापन करण्याचा असतो। पुन्हा एकदा सांगते की चौथ्या गुरुवारी ज्यांच्या घरात एकादशी नाही त्यांनी उद्यापन करू शकता। आणि ज्यांना 3च गुरुवार आतापर्यंत मिळालेले आहेत, एक गुरुवार कुणी गावी गेला आहे, एक गुरुवार कुणाचा सुटला आहे, एक गुरुवार कुणी आजारी आहे, एक गुरुवार कुणाचा मासिक धर्म आहे, अशा स्त्रियांनी काय करावे? अशा स्त्रियांनी आत्ताचा चौथा गुरुवार नेहमीचा गुरुवार म्हणून धरावा आणि त्यानंतर 5वा गुरुवार पौष गुरुवार मधल्या गुरुवारी उद्यापन करावे। एकूण तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की 4 गुरुवार संपूर्ण करावेत आणि उद्यापन करावे। आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला पूर्ण महिन्यात कोणतीच अडचण नव्हती आणि एकादशीला आमचा चौथा गुरुवार येत आहे, पण आमच्या घरात एकादशी आहे, आम्ही काय करू? अशा स्त्रियांनी सुद्धा 5व्या गुरुवारी उद्यापन करावे। 5व्या गुरुवारी व्यवस्थित पूजा मांडावी। उद्यापन करायच्या आधी पूजा मांडणी गरजेची असते। उद्यापन म्हणजे नुसतंच बायकांना खीर किंवा जेवण घालणे नव्हे, तर तुम्हाला जेव्हा कधी उद्यापन कराल, चौथ्या करा किंवा 5व्या करा, 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करणे ही साफ चुकीची पद्धत आहे, कारण ते व्रत अधुरं राहतं। चुकून तुम्ही केलं जरी असेल तरी पुन्हा एक गुरुवार धरा। आपल्याकडून मातेची सेवा थोडी जास्त झाली समजा, काहीही हरकत नाहीये, चौथा गुरुवार धरा आणि परत एकदा तुम्हाला उद्यापन करायचं आहे। एकूण सगळ्या गोष्टीचा एकच हे निघतो, सार निघतो की 4 गुरुवार झाल्याशिवाय उद्यापन करायचे नाहीये। 4 गुरुवार होऊन एकादशी घरात असेल तरीही उद्यापन करायचे नाहीये। 5व्या गुरुवारी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन तुम्हाला करायचे आहे। माझ्या मते तुम्हाला आता हे सगळं लक्षात आलं असेल की उद्यापन नेमकी केव्हा करायचे आहे। ज्यांचे अजूनही सांगते 2 गुरुवार 3 गुरुवार सुटलेले आहेत त्यांनी पुढे पौष महिन्यात कंटिन्यू करून जेव्हा 4 गुरुवार होतील तेव्हा उद्यापन करावे। आता मी सुद्धा शिर्डीला गेले होते, माझा 1 गुरुवार राहिलेला आहे, म्हणजे मी व्रत धरले होते मात्र पूजा मांडणी केली नव्हती। मी पौष महिन्यात पुढे कंटिन्यू करणार आहे आणि त्यानंतरच उद्यापन करणार आहे। त्यामुळं मी स्वतः तुम्हाला जे करते तेच मी तुम्हाला सांगते आणि माहिती घेते व्यवस्थित गुरुजींकडून, त्याशिवाय तुमच्यापर्यंत मी माहिती कोणतीही पोहोचवत नाही। त्यातूनही अनेक व्हिडिओ येऊ शकतात, अनेक संभ्रम तुमच्या मनामध्ये येऊ शकतात। ज्या व्यक्तीचे तुम्हाला पटेल, ज्यांच्यावर तुमचा विश्वास असेल त्या व्यक्तीला तुम्ही फॉलो करा, त्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या किंवा तुमच्या स्वतःचे कुणी गुरुजी असतील, तुमच्या प्रत्येक घराचे एक गुरुजी ठरलेले असतात, त्या गुरुजींना जरी विचारले तरीही चालेल। एकादशीला ज्यांना उद्यापन करायचं नाहीये काहीच हरकत नाहीये, 5व्या गुरुवारी पौष महिन्यातल्या तुम्ही उद्यापन धरू शकता आणि त्यानंतर हवे असतील तर हे गुरुवार पुन्हा वर्षभर तुम्ही धरू शकता। आता उद्यापन कसे करायचे याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल। आजच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगत बसले तर व्हिडिओ जास्त मोठा होईल, म्हणून आजच्या पुरती इतकीच मोठी माहिती होती की मार्गशीर्ष गुरुवारचे नक्की उद्यापन केव्हा करायचे। तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करते। आपल्या या चॅनेलला भरभरून प्रेम द्या, भरपूर चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, जेवढ्या जणांनी अजूनही केलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉनचं बटन दाबा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। सुनेत्राज लाईफस्टाईल हे आपले चॅनेल आहे ज्याच्यावर माझे डेली व्लॉगिंग मी दाखवत असते, त्याही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची लिंक मी या चॅनलच्या खाली देत आहे। त्याचप्रमाणे नवी दिशा ज्याच्यावर साधे सोपे 2 मिनिटाचे उपाय जे आपले आयुष्य बदलू शकतात, नवी दिशा या देखील चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा। चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, कृपया जाऊन चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघा, लिंकवर प्रेस करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, सबस्क्राईबचं बटन दाबा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन अशा एखाद्या व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत समर्थांनी सर्वांची काळजी घ्यावी, माझी घ्यावी, तुमची घ्यावी, सर्वांना सुखी ठेवावे, सर्वांना आनंदी ठेवावे आणि सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात, याच समर्थांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा इथं शेवट करते। श्री स्वामी समर्थ।